श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर बघा मैत्रिणींनो, एक माझा सांगण्याचा उद्देश आहे की ज्या घरात मुलं दारू पितात किंवा वयस्कर लोक दारू पितात, आज त्यांच्यासाठी मला सांगणं आहे, तुम्ही दारू का पितात? जरी तुम्हाला काही टेन्शन असलं तर तुम्ही घरातल्या तुमच्या आईला, वडिलांना, कुणालाही सांगायचं, बायकोला सांगायचं. जरी काय पण असलं तरी दारू नाही प्यायची. आणि तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही दारू प्यायल्यानंतर तुमच्या कुटुंबाचं काय हालत असते हे तुम्हाला सुद्धा माहीत नसेल. तर तुम्ही बघा, तुमच्या बायकोला कसं वाटत असेल, तिनं आईवडिलांना सोडून, बहीण भावाला, सगळे नातेवाईक सोडून तुमच्या घरी सासरी तिनं आलेली असते. तर तुम्ही असं वागलात तर तिनं काय करायचं? तुम्ही तुमच्या जीवावरच तिनं विश्वासानं आलेली असते. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आईनं ज्या दिवशी जन्म दिला त्या दिवशी गल्लीत आनंद, नंतर त्यांच्या जे आनंद आईवडिलांना मुलगा झाल्यानंतर होतो तसं मुलगी झाल्यानंतर अजिबात होत नाही. कारण काय तर वंशाचा दिवा त्यांना पाहिजेला असते. तर तुम्ही सांगा, आहे बरोबर आहे, तुम्ही वंशाचा दिवा आहोत, मग काय नालीत पडायचं, गटारीत पडायचं किंवा कुठं रस्त्यावर पडायचं? त्याच्यासाठी तुमच्या आईनं जन्म दिलाय का? एक विचार करा. तुम्ही असं जर राहिलात तर तुमच्या आईबापांनी कुणाकडे बघून जगायचं? आज मुलगा झाल्यानंतर एवढी खुशी त्यांच्या मनाला असते, तेवढी मुलगी झाल्यानंतर कसलीच खुशी नसते. मुलगी झाली, एक झाली तर आनंदी कसंही राहते, दुसरी झाल्यानंतर मन नाराज होते की बाबा मुलगी झाली. पण एक विचार केलाय का, आज मुली किती पुढे गेल्यात तरी पण एक खंत आहे, खेड्याने मनाशी, सिटीत पण आहे. पण तुम्ही विचार करा की प्रत्येकाला वाटतंय की मला मुलगा असावा. मुली दोन असल्या तर ती कमीत कमी तिसरा तरी मला मुलगा असावा ही अपेक्षा प्रत्येकालाच असते. मला तर असं वाटत नाही, मुलगी असली, 2 मुली असू ना तर 3 मुली असू ना तर 1 मुलगी असू, जितकी मुलगी आईवडिलांना सांभाळते तितकी मुलं सांभाळत नाहीत, ह्या काळात तरी सांभाळत नाही. हे प्रश्न आहे की मला एक विचारायचं आहे, मग मुलगी का नको? मुलाचंही पात्र करते आणि मुलीचंही पात्र तिनंच निभावते. तर मला मुलांना नावं ठेवायचं नाही, प्रत्येक जागी काय असं नसतंय. पण जे दारू पितात त्यांच्या तर घरात असं चालायलंय की त्यांनी सुखी कसं राहायचं आईवडिलांनी आणि बायकोनी. आणि त्यांचा आदर्श जे जन्मलेले लेकरं आहेत, लहान मुलं, त्यांनी आईवडिलांचा आदर्श काय घ्यायचा? रोज दारू पिऊन बायकोला मारायला, हाणायला, तर काय घ्यायचा आदर्श?